मंत्रिपद मिळालं नसल्यानं अनेक नेते देखील नाराज आहेत. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. मी नाराज नाही, पक्ष देईल ती जबाबदारी घेईल आणि पार पाडेल. मात्र एका कुटुंबाला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहून देखील मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार? मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. परंड्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आढावा बैठक घेतली. सावंतांना मंत्री करा, शिंदेंना भेटून मागणी करणार. बैठकीत निर्णय. तानाजी सावंत यांनी फेसबुक आणि ट्विटरवरील प्रोफाईल बदललं. मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची माहिती. दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज. हिवाळी अधिवेशनाला हजर न राहण्याचा निर्णय. सोळंके अधिवेशन सोडून पुन्हा माजलगावला परतले. रवी राणा यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं राणा दाम्पत्य देखील नाराज. सूत्रांची माहिती. फडणवीसांचे निकटवर्ती असून देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं रवी राणा कालच नागपूरवरून अमरावतीला परतले. मंत्रिमंडळातून नाव कट झाल्याचं दुःख नाही, मात्र विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे होतं. 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी स्वीकारणार नाही. मंत्रिपदावरून डावलल्यामुळे विजय शिवतारे देखील नाराज. एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील बोलले होते. अमोल मिटकरी यांचा जयंत पाटलांना टोला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी. निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरूनच आम्हाला बाहेर काढलं. सदाभाऊ खोत यांच्याकडूनही नाराजी व्यक्त. आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांचे राजीनामे. पूर्व नागपुरातील भाजपच्या मंडळ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे. फडणवीसांनी बावनकुळेंची भेट घेत नाराजी व्यक्त करणार.